एकच मिनिट आम्ही प्राध्यापक राहुल मोहन, एक मोर्चेकरी आहे, एक बुद्धिस्ट माणूस आहे. महाबोधी महाविहार या संदर्भामध्ये गेल्या 12 फेब्रुवारीपासून विहार इथे बुद्ध घ्यायला महाबोधी महाविहार मुक्त व्हावं, ब्राह्मणांच्या तळतून हा विहार मुक्त व्हावा, ब्राह्मणांचं जे पाखंडवाद आहे त्या पाखंडवादापासून मुक्त व्हावं याकरिता गेल्या 12 फेब्रुवारीपासून निरंतर अमरपणे सुरू आहे. या उपोषणाला समर्थनार्थ संपूर्ण देशातील जगातील सर्व बौद्ध बांधव या आंदोलनाला समर्थन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून आज आम्ही या महाबोधी महाविहार आंदोलन मुक्ती आंदोलनासाठी दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंत लाखोचा मोर्चा, शांती मोर्चा काढत आहोत. आणि हा मोर्चा या सरकारला दाखवण्यासाठी काढत आहोत की सरकारने अजूनपर्यंत त्यांच्यावर कुठली ऍक्शन घेतली नाही. परंतु गेल्या 30 तारखेला मोदी साहेब इथे येऊन गेलेत. त्यांनी म्हटलं की बाबा हे संघर्षाची भूमी आहे, परंतु त्यांना बुद्ध गयामध्ये संघर्ष सुरू जो आहे ते त्यांना आठवलं नाही. आणि म्हणून जर त्यांनी म्हटलं असतं की आम्ही महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्यासाठी ब्राह्मणांपासून मुक्त करत आहोत, तर हा मोर्चा काढण्याची आवश्यकता पडली असती का? आणि म्हणून आज आम्ही मोर्चा काढत आहोत. आता शांती मोर्चा हा आहे. या मोर्चामध्ये कुणालाही आपल्याला नारेबाजी करायची नाही आहे, कुणाला मोर्चाबाद करायचं नाही आहे. शांततारित्या नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातून आज या शांती मार्च जो निघाला आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी, आणि ह्या आंदोलन जो आहे जो शांती मार्च आहे हा नागपूरच्या दीक्षाभूमीपासून तर सतत हा जो तुम्ही दिसत आहे जो निरंतर जो लोक जात आहे ह्या संविधान परिसरामध्ये आणि काही जे लोक यादवनगर या ठिकाणापासून सुद्धा आज इथे शांती मार्च या आंदोलनामध्ये सामील झालेले आहे. यादवनगरच्या ज्येष्ठ नागरिकांचा हा जो मंच आहे त्यांनी हा शांती मार्च मध्ये त्यांनी सामील झालेले आहे. जय भीम, जय भारत, जय बुद्धा. जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय. एक मिनिट थांबा. करोना जरा लाईव्ह जय भीम, जय भीम, जय भाऊ जय भीम. तुम्ही पाहू शकता आणि काही महिला गाड्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. तुझा नंबर सांग. आलो चल.
जय भीम. जय असो. हा.